नमस्कार मुलांनो, आज आपण भारताबद्दल काही मजेदार प्रश्न विचारणार आहोत. चला पाहूया तुम्हाला किती उत्तरे येतात. भारतातील सर्वात लांबी नदी कोणती आहे? ऑप्शन या प्रकारे आहे. ऑप्शन ए ब्रह्मपुत्र, ऑप्शन बी नर्मदा, ऑप्शन सी गंगा, ऑप्शन डी गोदावरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गंगा. प्रश्न दुसरा, मनुष्याचे जन्म सर्वात पहिले कुठे झाले? ऑप्शन या प्रकारे आहे. ऑप्शन ए थायलंड, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी आफ्रिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आफ्रिका. प्रश्न तिसरा, भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या चे शहर कोणते आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न चौथा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे? ऑप्शन या प्रकारे आहे. ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. प्रश्न पाचवा, भारतात एकूण किती राज्य आहेत? ऑप्शन या प्रकारे आहेत. ऑप्शन ए 36, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 29, ऑप्शन डी 28. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 28. प्रश्न सहावा, महाराष्ट्राचे हृदय कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? पर्याय या प्रकारे आहेत. पर्याय क्रमांक ए धुळे, पर्याय क्रमांक बी ठाणे, पर्याय क्रमांक सी बीड, पर्याय क्रमांक डी पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बीड. प्रश्न सातवा, भारतात सर्वात प्रथम थंडीची सुरुवात कुठे होते? ऑप्शन ए लेह, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लेह. प्रश्न आठवा, भारतातील सर्वात मोठं राज्य कोणते आहे? ऑप्शन या प्रकारे आहे. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न नववा, भारतात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन या प्रकारे आहे. ऑप्शन ए 750, ऑप्शन बी 755, ऑप्शन सी 787, ऑप्शन डी 778, ऑप्शन डी 788. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 788. प्रश्न 10वा, सर्वात उंच मिनार कोणता आहे? ऑप्शन या प्रकारे आहेत. ऑप्शन ए शहीद मिनार, ऑप्शन बी चार मिनार, ऑप्शन सी कुतुब मिनार, ऑप्शन डी झुलता मिनार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कुतुब मिनार. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की तुमचे किती प्रश्न बरोबर आले.